राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले, बरोबर ना? तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये आल्यानंतर पुन्हा आज पण 1500 रुपये वाटप. हो बहिणींनो, रक्षाबंधन निमित्त डबल 1500 रुपये. ज्या बहिणींना 1500 रुपये आले त्यांना पुन्हा 1500 रुपये, पुन्हा 1500 रुपये, पुन्हा 1500 रुपये. हो, सर्व लाडक्या बहिणी ही अपडेट ऐकून आता खुश झालेला असाल. तर काय अपडेट आहे सर्व सांगतो. ज्यांना पहिले 1500 रुपये मिळाले त्यांना आता दुसरे 1500 रुपये आज वाटप. आणि जरी ज्यांना पहिलाच 1500 रुपयाचा हप्ता अजून आलेला नसेल त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा, त्याबद्दल माहिती सांगतो. तसेच तसेच 14,940 रुपये संदर्भात फार महत्वाचं अपडेट आहे. ते अपडेट देखील तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. आज सर्व लाडक्या बहिणी खुश होणार आहात, कारण लाडक्या बहिणींसाठी एवढी जबरदस्त अपडेट घेऊन आलेला आहे ना की सर्व बहिणी एकदम खुश होणार आहेत. हे बघा, तर सर्व बहिणी आतुरतेने वाट बघत होते 1500 रुपयाची. तर 1500 रुपये काही येत नव्हते, परंतु 1500 रुपये अखेरकार जमा झाले. 1500 रुपये जमा झालेले आहेत. तो हप्ता म्हणजे तुमचा जुलैचा, बरोबर ना? जुलैचा हप्ता आलेला आहे. त्यानंतर लगेच ऑगस्टचा हप्ता पण वाटप. आता ज्यांना 1500 रुपये आले त्यांनाच ऑगस्टचे 1500 रुपये वाटप. आता हे बघा, भरपूर बहिणींना पहिलेच 1500 रुपये मिळाले असतील, ऑगस्टचे अजून 1500 रुपये तुम्हाला भेटले नसेल, डबल पुन्हा 1500 रुपये वाटप. अजून जरी तुम्हाला 1500 रुपये मिळाले नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, सांगतो तुम्हाला सर्व काही माहिती. कारण लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे. बघा, आता सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो. तर काल काल भरपूर बहिणींना हप्ता येऊन गेला आणि हप्ता चालणार आहे हा पूर्ण महिना, म्हणजे 31 ऑगस्ट पर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हळूहळूपणे हप्ता जमा होऊन जाणार आहेत. ओके, सण महत्वाचा आहे, रक्षाबंधन सण, आणि रक्षाबंधन सण निमित्त लाडक्या बहिणींना हप्ता वाटप केलं जात आहे. जी आर तर ऑलरेडी 12 तारखेलाच येऊन गेला होता, बरोबर ना? 12 तारखेलाच जी आर येऊन गेला होता, परंतु हप्ता लेट झाला. लेट कशामुळे झाला हप्ता येण्यास? तर त्याचं कारण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन सण जवळ येत होता, त्यामुळे रक्षाबंधनचं औचित्य साधूनच आपण 1500 रुपये देऊ असं झालं, आणि रक्षाबंधन निमित्त 1500 रुपये तुम्हाला आले. परंतु अजून 1500 रुपये वाटप, त्याबद्दल अपडेट आलेले आहे. आणि ज्यांना कोणाला डबल 1500 रुपये आले नसेल त्यांनी व्हिडिओ बघा, फार महत्वाची माहिती आहे. यामध्ये भरपूर बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे. आता पात्र असून KYC केलेली आहे तरी काही बहिणींना हप्ताच आला नाही. फार मोठं कारण आहे बरं हे. तुम्ही पात्र आहेत, KYC बरोबर केलेले आहेत, तुमचे कागदपत्रे व्यवस्थित आहेत, सर्व बरोबर आहेत, तरी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा झालेला नसेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा आहे. हे बघा, जरी हप्ता आलेला नसेल, तुम्ही पात्र असाल, KYC केले असेल, तर महत्वाचं आहे, तुमच्या बँकेत प्रॉब्लेम झालेला आहे. हो, जरी सर्व ओके असेल तर तुमचा बँकेत प्रॉब्लेम झाला असेल. ओके, तर प्रॉब्लेम काय झाला असेल तर तुमचं आधार कार्ड बँकेशी इनॲक्टिव्ह झाला असेल. आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे तरच हप्ता येतो. DBT एनेबल पाहिजे, DBT, तरच हप्ता येतो, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनुसार. त्यामुळे हे आधार कार्ड तुमचं बँकेशी अनलिंक झालं असेल ते लिंक करा. बँकेत जाऊन तुम्ही आधार कार्ड बँकेशी लिंक करा. तुमचे हप्ते थांबलेले असेल किंवा जे नवे हप्ते असेल ते सर्व तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. पात्र बहिणींना सांगत आहे मी. आता बघा पुढे महत्वाची माहिती. तर 12 तारखेला GR आला होता, बरोबर ना? 12 ऑगस्ट रोजी. तेव्हापासूनच सर्व लाडक्या बहिणी हप्त्याची वाट बघत होते की 1500 रुपये कधी मिळतील, कधी मिळतील. पण अखेरकार 1500 रुपये वाटप सुरुवात झाली आणि जुलैचे 1500 रुपये बहिणींना आले. आता जुलैचे आल्यानंतर आता 25वा हप्ता तुम्हाला भेटला. जुलैचा 25वा हप्ता होता, आता 26वा हप्ता पण. ओके, हा हप्ता पण, हा हप्ता ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे, या चालू महिन्याचा. हा हप्ता पण आता वाटप लाडक्या बहिणींनो. याबद्दलच खुश खबर आलेली आहे. ते खुश खबर तुम्हाला सांगतो, तुम्ही 100% खुश होणार आहात. आता हे बघा, मी काय सांगत आहे लक्षपूर्वक बघा. आता
मी जी माहिती तुम्हाला देतो ती माहिती व्यवस्थितपणे समजून घ्यायची आहे बहिणींनो. पहिले मी तुम्हाला एक माहिती देत आहे, ती माहिती म्हणजे मी तुम्हाला बोललो होतो पहिली ही अपडेट घेऊया, मग मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती देतो. 14,940 रुपये संदर्भात बोललो होतो मी तुम्हाला, बरोबर ना? 14,940 रुपये हे सोन्याचे भाव आहेत आजचे. 22 कॅरेट आजचे भाव. ओके. तर जर तुम्ही आज 22 कॅरेट सोनं खरेदी करायला गेले तर 14,940 रुपये तुम्हाला मोजावे लागतील 1 ग्रामसाठी. 1 ग्रामचा भाव आहे. सध्या भाव वाढत आहे सोन्याचा चांदीचा, आपण सध्या बघतच आहोत. 14,940 1 ग्रामचा भाव, 22 कॅरेटचा आजचा सोन्याचा भाव आपल्याला पाहायला मिळत आहे. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सोन्याचा भाव पण सांगून टाकला. आता आपण लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबद्दल माहिती समजून घेणार आहोत. चला तर मग या व्हिडिओमध्ये सोन्याचा भाव पण सांगून टाकला. आता लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाची माहिती बघा. हा तर लाडक्या बहिणींनो 1,500 रुपये आले तुम्हाला. आता 1,500 रुपये ज्यांना आले त्यांच्यासाठी खुशखबर, त्यांना पुन्हा 1,500. आता हे पुन्हा 1,500 रुपये तुम्हाला केव्हा भेटणार, आज मिळणार तर ते केव्हा मिळणार त्याबद्दल माहिती समजून सांगतो. हे बघा, या संदर्भात जरी अधिकृत माहिती आली नसली ना की पुन्हा 1,500 रुपये मिळतील म्हणून, परंतु मी या संदर्भात तुम्हाला एक माहिती देतो. काय झालं होतं की काही महिन्यांपहिले आपण बघितलं की 1,500 रुपये आले होते मागच्या महिन्यात, मागच्या वेळी म्हणजे 2-3 महिने झाले त्याला. 1,500 आल्यानंतर लगेच 4 दिवसात तुमच्या खात्यामध्ये, ओके, 4 दिवसात तुमच्या खात्यामध्ये अजून 1,500 रुपये आले होते. म्हणजे एकाच महिन्यात 3,000 रुपये दिले होते, बरोबर ना? आठवतंय ना? तर यावेळी पण तसं झालं तर किती बरं होईल, कारण तुम्हाला जुलैचा पेंडिंग हप्ता हा थांबलेला हप्ता होता मागील महिन्याचा, याचे 1,500 रुपये मिळाले. हे मिळाले तुमच्या खात्यामध्ये, जुलैचा हप्ता भेटला तुम्हाला, बरोबर? 25वा हप्ता. जरी आता ऑगस्टचा हप्ता रक्षाबंधन निमित्त जरी तुम्हाला अजून 1,500 रुपये 26वा हप्ता पण देऊन दिला तर केवढं चांगलं होईल. तर शासनाला आपली विनंती आहे की ऑगस्टचा हप्ता पण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकून द्या. जुलैचे 1,500 रुपये टाकले, तसेच ऑगस्टचे पण 1,500 रुपये रक्षाबंधनच्या दिवशी टाका किंवा रक्षाबंधनच्या 1 दिवस नंतर टाका, परंतु याच महिन्यात अजून 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकून द्यायला पाहिजे. तर खूप मेहरबानी होऊन जाईल शासनाची, कारण लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट म्हणू शकतो, डबल हप्ता आपण म्हणू शकतो, मग डबल हप्ता भेटून जाईल. परंतु आता शासन यावरती काय करतं काय नाही ते कळेलच. परंतु जुलैचे तर 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन गेलेले आहे बहिणींनो. अजूनपर्यंत जरी तुम्हाला फक्त जुलैचाच 1,500 रुपयाचा हप्ता भेटला नसेल तर काही काळजी करू नका, पुढील 1-2 तासामध्ये किंवा आज संध्याकाळपर्यंत हप्ता येऊन जाईल, कारण भरपूर बहिणींना हप्ता भेटून गेलेला आहे. हप्ता वाटप सुरूच आहे, 31 ऑगस्टपर्यंत हप्ता वाटप चालणार आहे. आणि जुलैचा हप्ता ज्यांना ज्यांना मिळाला त्यांना अजून ऑगस्टचे 1,500 रुपये मिळायला पाहिजे, अशी आपली मागणी आहे शासनाकडे. बघू आता ही मागणी पूर्ण होते की काय, समजेलच. याबद्दल जरी काही अपडेट आली, छोटी मोठी जी पण माहिती माझ्याकडे आली ती लगेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. परंतु तुम्हाला जरी पुढील अपडेट जाणून घ्यायचे असेल, ऑगस्टचा हप्ता तुम्हाला भेटेल का याच महिन्यात, जरी तुम्हाला ते समजून घ्यायचं असेल, काही त्या संदर्भात काही नवीन अपडेट आल्यावर तुम्हाला ती माहिती पाहिजे असेल, तर लवकरात लवकर या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा. चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चॅनल सबस्क्राईब करून घंटीचं बेल आयकन प्रेस करून ऑल वरती सिलेक्ट केलं तर. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तर जुलैचा हप्ता येऊन गेलेला आहे बहिणींनो.